मुंबई पालिकेच्या शाळांचं भगवीकरण थांबवा, सपाचे आमदार रईस शेख यांनी ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे। प्रभू श्रीराम जीवचरित्र या विषयावरील स्पर्धेला सुद्धा त्यांचा विरोध आहे। तर मुंबई पालिकेच्या शाळांचे भगवीकरण थांबवा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे सपाचे आमदार रईस शेख यांनी केली आहे। तर प्रभू श्रीराम जीवचरित्र या विषयावरील स्पर्धेला सुद्धा त्यांचा विरोध आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मुंबई पालिकेच्या शाळांचं भगवीकरण थांबवा अशी मागणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांच्याकडे केली आहे। तर प्रभू श्रीराम जीवचरित्र या विषयावरील स्पर्धेला सुद्धा त्यांचा विरोध आहे। बातमी आपण पाहतोय, मोठी मुंबई पालिकेच्या शाळांचं भगवीकरण थांबवा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे सपाचे आमदार रईस शेख यांनी केलेली आहे आणि प्रभू श्रीराम जीवचरित्र या विषयावरील स्पर्धेला सुद्धा त्यांचा विरोध आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट करण्यास आमचे प्रतिनिधी ओमकार बाबळे जोडले गेलेले आहेत। ओमकार, मुख्यमंत्र्यांना त्यांनी मागणी केलेली आहे, मुंबई पालिकेच्या शाळांचं भगवीकरण थांबवा असं म्हटलेलं आहे। श्रद्धा, रईस शेख यांनी या संदर्भात थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे। खरं तर मंगलप्रभात लोढा जे उपनगराचे पालकमंत्री आहेत त्यांनी या संदर्भात वेगवेगळ्या शाळांमध्ये उपक्रम राबवावे आणि 22 तारखेला ज्यावेळी श्रीरामाचं मंदिराचं मोठं इनॉग्रेशन होणार आहे त्यावेळी देशभरात वेगवेगळ्या पातळीवर कार्यक्रम आहेत, पण मुंबईमधून विद्यार्थ्यांना या सगळ्यावरती प्रभू श्रीरामाच्या जीवन चित्रावरती वेगवेगळी चित्र असतील किंवा काही नाटक बसवणं असेल या सगळ्या गोष्टी करायला सांगितल्या होत्या। पण प्रत्येक शाळांमध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे स्टुडंट्स आहेत, त्यामुळे सगळ्यांनाच एक गोष्ट लादू नये असं रईस शेख यांचं म्हणणं आहे। त्यामुळे त्यांनी असं स्पष्ट सांगितलंय की बृहन्मुंबई पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना हे जे काही सगळं कार्यक्रम दिला आहे 9 ते 19 जानेवारी दरम्यान, जे निबंध लिहायचं असेल, कविता लेखन असेल किंवा नाट्य स्पर्धा असेल, या सगळ्यावरती त्यांनी तत्काळ हे थांबवण्याची मागणी केली। नक्कीच नक्कीच ओमकार, तुम्ही असेच आमच्यासोबत जोडलेले राहा। आपल्यासोबत सपाचे आमदार रईस शेख जी जोडले गेलेले आहेत। रईस जी नमस्कार, नेमकी तुमची मागणी काय आहे? माझी मागणी एकदम सोपं आहे की शिक्षण एक उद्देश असतो, वेगवेगळ्या धर्माचे लोक शाळांमध्ये येतात, तर याप्रमाणे रीतसर कॅबिनेटमध्ये जाऊन नोटिफिकेशन काढून करायचं असेल तर वेगळी बाब आहे, पण पालकमंत्री म्हणून असे निर्देश देणं आणि त्याच्यावर आयुक्तांनी कारवाई करणं हे कुठे योग्य आहे? आणि एका पर्टिक्युलर धर्माचा प्रचार करणं, आपण आता पण सेक्युलरच राज्य आहात आणि सर्व धर्मांना घेऊन आपण चालतो। माझा असा प्रश्न नाही की एका धर्मासाठी पर्टिक्युलर धर्मासाठी मी बोलत नाही, कोणत्याही धर्माच्या प्रचारासाठी शाळांचा आणि मुलांचा उपयोग करणं हे योग्य नाही असं मला वाटतं। आणि सन्माननीय मुख्यमंत्री यांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन हे सगळं करायची गरज आहे। रीतसर कॅबिनेटमध्ये जा, तुम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये करा, तर पालकमंत्र्यांचा जे उद्देश आहे, त्यांचं जे GR आहे, त्याच्यामध्ये त्यांचं जे स्कोप आहे त्याच्यामध्ये हे बसत नाही असं माझं म्हणणं आहे। रईस जी, तुम्ही असेच जोडलेले आहात, आपल्यासोबत भाजपचे राम कदमजी सुद्धा जोडले गेलेले आहेत। राम कदमजी नमस्कार, मुंबई पालिकेच्या शाळांचं भगवीकरण थांबवा असं आता रईस जी म्हणताय, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? रईस आमचे मित्र आहेत, पण त्यांनी ही समजून घेण्याची गोष्ट आहे की 22 जानेवारीला जे प्रभू रामचंद्राची जी प्राणप्रतिष्ठा होणार आहे अयोध्येला, ती साधारण घटना नाहीये। 450-500 वर्षाच्या संघर्षानंतर हे पहिल्यांदा नाही घडत आहे। आणि जर प्रभू रामचंद्राची जर आपण एखादी निबंध स्पर्धा घेत असू, चित्रकला स्पर्धा घेत असू, तर प्रभू रामचंद्रांची घेतो ना, त्यात कोणाला आक्षेप असण्याचं काय कारण? आम्ही म्हटलं का दुसरी कोणाची घेऊ नका? आम्ही तर सर्व धर्मांचा सन्मान करतोय। आता ईदला आम्ही जातो ना सगळ्या ठिकाणी, त्याच्यामुळे कुठल्या धर्माचा हा विषय नाहीये। विषय असा आहे की या क्षणाला देशातलं वातावरण काय, तर देश एका अर्थानं दिवाळी साजरी करतोय आणि देश जेव्हा दिवाळी साजरी करतोय अशा वेळेस जर अशा प्रकारच्या भूमिका येत असतील तर त्या काही योग्य नाही आहेत।
रामाची जी माननीय मंगलजीने दिलेले जे निर्देश आहेत त्यांचा अधिकार आहे तो. तर त्याच्यामुळे रईसजींनी यांना वेगळ्या अर्थाने घेण्याची आवश्यकता नाही. पण ठीक आहे, काही लोकांना आवडावं म्हणून त्यांच्या विशिष्ट वोट बँकसाठी ते करत असतील तर गोष्ट वेगळी. पण असं करू नये. एक चांगली गोष्ट करतो त्या गोष्टीला आपण अडथळा न करता उलट त्याला सगळ्यांनी आपण समर्थन केलं. रईसजी, तुमचं काय म्हणणं आहे रामजींच्या या प्रतिक्रियेवर? रामजींची जी प्रतिक्रिया आहे मी मूळ मध्ये जाऊन सांगतो की मला कोणताही आक्षेप नाहीये. दिवाळी सारखं साजरं होतंय 22 जानेवारी, तरी आपलं सगळं व्यक्तिगत निर्णय आहे. माझं मत काय आहे की एका धर्मासाठी पालकमंत्र्याने निर्देश देणं, सर्वांना ते लागू करणं, परिपत्रक काढणं कितपर्यंत योग्य आहे ते रामजीच ठरवतील. कारण मी कोणत्याही धर्मासाठी सांगत नाहीये, एक पर्टिक्युलर धर्मासाठी सांगत नाही. पण ही जी व्यवस्था चालू झाली तर शिक्षणाचं काय होईल? उद्या मी मागणी करणार आहे की ईद मध्ये काय करा, ख्रिश्चन मागणी करणार ख्रिश्चनिटीसाठी काय करा. एज्युकेशन त्यांचा एक ठरलेला कार्यक्रम असतं, ठरलेला एक उद्देश असतो. आपल्याला वाटलं मी पॉलिटिशियन आहे म्हणून मला वाटलं की असं करा, तर तसं शिक्षण चालत नाही ना. आणि पालकमंत्र्यांना असे कोणतेही अधिकार नाही असे निर्देश द्यायचे. त्यांनी शिक्षण मंत्र्यांना सांगावं, शिक्षण मंत्री कॅबिनेटमध्ये जातील आणि तो नोटिफिकेशन होईल, सर्व महाराष्ट्राने लागू असेल. नक्कीच नक्कीच नक्कीच. रईसजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. राम कदमजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या पुढारी न्यूजला प्रतिक्रियेबद्दल.